आज आपण संविधानाची वैशिष्ट्ये या पाठाविषयी अधिक माहिती अभ्यासणार आहोत। आज आपण पाठ 3 संविधानाची वैशिष्ट्ये या घटकाविषयी अधिक माहिती अभ्यासणार आहोत। मागील 2 पाठात आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याचा आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला। सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या संज्ञा समजावून घेतल्या। उद्देशिकेत नमूद केलेली ही उद्दिष्टे आपल्या संविधानाची वैशिष्ट्येही आहेत। या व्यतिरिक्त संविधानाची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आज आपण या पाठामध्ये समजावून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण संघराज्य म्हणजे काय ते पाहणार आहोत। संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। मोठा भूप्रदेश व खूप लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धत आहे। मोठा भूप्रदेश असल्यास एका ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते। दूरवरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होते। तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही। म्हणून संघराज्यात 2 स्तरावर शासन संस्था असतात। संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्राशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पाडते। त्याला केंद्रशासन किंवा संघशासन असेही म्हणतात। संघशासन संपूर्ण देशाचा राज्यकारभार करते। आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्यशासन असे म्हणतात। राज्यशासन हे एक मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहते। उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यशासन। आपण या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशाचा कारभार त्या ठिकाणचं राज्यशासन पाहत असतं, म्हणून त्याला राज्यशासन असं म्हणतात। उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यशासन, कर्नाटक राज्यशासन। त्यानंतर 2 पातळ्यावर वेगवेगळ्या विषयावर कायदे करून परस्पर सहकार्यानं राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य असं म्हणतात आहे। अधिकाराची विभागणी। संघशासन व राज्यशासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत। त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत ते पाहू। आपल्या संविधानाने 3 सूची तयार केल्या व त्यात विविध विषय नमूद केले आहेत। पहिल्या सूचीला संघसूची असं म्हणतात। त्यात 97 विषय असून यावर संघशासन किंवा केंद्र सरकार कायदे करते। त्यानंतर राज्यसूचीसाठी राज्यसूची असून त्यात 66 विषय नमूद केलेले आहेत व यावर राज्यशासन कायदे करते। या 2 सूचींव्यतिरिक्त तिसरी एक समवर्त सूची असून त्यात 47 विषय आहेत। दोन्ही शासनांना या विषयावरील कायदे करता येतात। या 3 सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघशासनाला असतो। हा अधिकार क्षाधिकार म्हणून ओळखला जातो। माहीत आहे का तुम्हाला, भारतीय संघराज्यातील अधिकाराचे वाटप किंवा विभागणी वैशिष्ट्यपूर्ण आहे। संघशासन व राज्यशासन यांना परस्परांशी सहकार्य करून देशाचा विकास साधता येणे यामुळे शक्य होते। राज्यकारभारात नागरिकांच्या सहभागाला या पद्धतीत प्रोत्साहन मिळते। त्यानंतर कोणते विषय कोणाकडे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। या ठिकाणी 3 सूचीचा किंवा 3 भागामध्ये विषयांची वाटणी केलेली आहे। तो म्हणजे सर्वप्रथम पहिला भाग म्हणजे संघ शासनाकडील जे विषय आहेत त्यामध्ये संरक्षण आहे, परराष्ट्र आहे, युद्ध व शांतता आहे, चलनव्यवस्था आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अशा अतिशय महत्त्वाच्या की ज्या राष्ट्राच्या विकासासाठी अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत। या गरजेच्या गोष्टी संघशासनामध्ये किंवा केंद्र शासनाने याविषयी कायदे करण्याचा अधिकार आहे। त्यानंतर राज्यशासनाकडील जे विषय आहेत त्यामध्ये शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग व प्रशासन यासारख्या गोष्टीवर कायदे करण्याचा अधिकार फक्त राज्यशासनाला आहे। आणि तिसरा जो अधिकार आहे दोन्ही शासनासाठी असणारे विषय रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण इत्यादी।
केंद्रशासित प्रदेश, संघशासित प्रदेश. भारतात एक संघशासन, 29 राज्यशासन किंवा घटक राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. संघशासित प्रदेशावर संघशासनाचे नियंत्रण असते. नवी दिल्ली, दमण दीव, पुद्दुचेरी, चंदीगड, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप हे संघशासित प्रदेश आहेत. त्यानंतर संसदीय शासन पद्धती. भारताच्या संविधानानं संसदीय शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे. संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत की जेथे संसदेला म्हणजेच कायदे मंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीत संसदेत होणाऱ्या चर्चा, विचारविनिमयांना महत्त्व असते. भारताचा राज्यकारभार हा राष्ट्रपती यांच्या नावाने जरी चालत असला तरी प्रत्यक्ष राज्यकारभार हा लोकसभेच्या माध्यमातून चालतो, कारण लोकसभेमध्ये प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेले लोक राज्यकारभार करत असतात आणि याच राज्यकारभाराला संसदीय शासन पद्धती असं म्हणतात. माहीत आहे का तुम्हाला, या ठिकाणी आपल्या भारताची चलनी नोट 50 रुपयाची नोट या ठिकाणी दाखवलेली आहे आणि त्यावर भारतीय रिझर्व्ह बँक असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही चलनी नोटा पाहिल्यात ना, त्यावर केंद्रीय सरकारद्वारा प्रत्याभूत असे लिहिलेले असते. पोलिसांच्या खांद्यावरील बिल्ला तुम्ही पाहिला असल्यास त्यावर लिहिलेले दिसते महाराष्ट्र पोलीस. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस यांचं जे बोधचिन्ह आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर भारतीय रेल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असेही तुम्ही वाचले असेल. याचा अर्थ आपल्या देशात 2 पातळीवर सरकारे आहेत, एक भारत सरकार आणि दुसरे राज्य सरकार. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार, गुजरात सरकार. या ठिकाणी भारतीय रेल्वेचंही बोधचिन्ह दाखवलेलं आहे ते, आणि भारतीय रेल्वेचं बोधचिन्ह या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि रेल्वे संदर्भात कायदे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्र शासनाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बोधचिन्ह हे या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारताच्या संविधानानं स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयात सादर केले जातात. न्यायालय दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा करते. हे काम निरपक्षतेने होणे आवश्यक असते. न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानानं न्यायमंडळ अधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. उदाहरणार्थ न्यायाधीशाची नेमणूक शासनातर्फे होत नाही, तर ती केंद्रामध्ये राष्ट्रपतीमार्फत होते, तर राज्यामध्ये राज्यपाल न्यायाधीशांची नेमणूक करतात, तर ती राष्ट्रपतीकडून होते. न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही. एकेरी नागरिकत्व. भारताच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केले आहे, ते म्हणजे भारतीय नागरिकत्व होय. संविधानातील बदलाची पद्धत. संविधानात नमूद केलेल्या तरतुदीमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते, परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यास अस्थैर्य निर्माण होऊ शकते. म्हणून कोणताही बदल करताना तो पूर्ण विचारांती व्हावा, यासाठी भारताच्या संविधानातील बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. संविधानात कोणताही बदल करायचा झाल्यास तो याच प्रक्रियेने करावा लागतो. संविधानातील बदलाची ही प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती फार कठीणही नाही आणि अति सोपीही नाही.
महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी विचारविनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आला आहे. सर्वसाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी लवचिकता या प्रक्रियेत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक प्रश्न दिलेला आहे की आतापर्यंत भारतीय संविधानामध्ये किती वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे, हे विद्यार्थ्यांनी स्वतः शोधायचं आहे. ज्याप्रमाणे भारतामध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे भारतामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर काय तुम्ही नेहमी वाचत असाल. भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात. त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. या निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात होणे आवश्यक असते. तेव्हाच नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते. शासनाने निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय्य वातावरण मिळेल याची खात्री नसते. म्हणून आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र न्याय यंत्रणेवर सोपवली आहे. ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग होय. भारतातल्या सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. भारतीय संविधानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या पाठात आपण त्यापैकी काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आहे. मूलभूत हक्काविषयीच्या विस्तृत तरतुदी हे आपल्या संविधानाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचा आपण पुढील पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, त्याचबरोबर निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय आणि मतदारसंघ म्हणजे काय, या 3 प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधायची आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.